पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ अष्टादशोऽध्यायः। इदन्ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, न चाशुश्रूषवे वाच्यं न च मायोऽभ्यसूयति। तरी तुवा हे जे पार्था, गीता शास्त्र लाधले आस्था, ते तपोहीना सर्वथा सांगावे ना हो। अथवा तापसु ही जाला, परी गुरु भक्ती जो ढिला, तो वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळी। ना तरी पुरोडाशू जैसा, न घापे वृद्ध तरी वायसा। गीता नेदी तैसी तापसा, गुरु भक्ती ही ना। कातपही जोडे देही, भजे गुरुदेवांच्या ठाई। परी आकर्णनी नाही साड जरी, तरी मागील दोन्ही आंगी। उत्तम होय की रजगी, परी या श्रवणा लागी। योग्यो नो हे मुक्ता फळ भलतैसे, हो परी मुख नसे तम गुण प्रवेशे। तीथ काई सागरू गंभीरू होई, हे कोण ना म्हणत आहे। परी वृष्टी वाया जाई, झाली तीथ धालिया दिव्यान्न सुवावे। मग जे वाया धाडावे, ते आरती कान करावे उदारपण। म्हणून योग्य भलतैसे, हो तू परी चाड नसे। तरी झणे वाणी वसे, दिसी हे तया। रूपाचा सुजाणू डोळा, ओढवू ये काई परिमळा। जेथ जे माने ते फळा, तीथची ये गा। म्हणून तपी भक्ती, पाहावी ते सुभद्रापती। परी शास्त्र श्रवणी अनासक्ती, वाळावी चिती। ना तरी तप भक्ती, होऊन श्रवणी आरती। आथी ऐसी ही आयती, देखसी जरी। तरी गीता शास्त्र निर्मिता, जो मी सकळ लोकशास्ता। तया माते सामान्यता, बोलेल जो। माझ्या सज्जनेसी माते, पैशून्याची निहाते। एक आहाती तयाते, योग्य न म्हण। तयांची ईर आघवी, सामग्री ऐसी जाणावी। दीपे वीण ठाण दिवी, रात्रीची जैसी। अंग गोरे आणि तरुणे, वरी लिहिले आहे लेणे। परी एकलेने प्राणे, सांडिले जेवी। सोनयाचे सुंदर, निर्वाळले होय घर। परी सर्पांगना द्वार, रुंधले आहे। निपजे दिव्यान्न चोखट, परी माझी काळकूट। असो मैत्री कपट, गर्भिणी जैसी। तैसी तप भक्ती मेधा, तयाची जाण प्रबुद्धा। जो माझयांची का निंदा, माझीची करी। या कारणे धनंजया, तो भक्तू मेधावी तपिया। तरी नको बापाईया, शास्त्रा आतळो देवो। काय बहु बोलो निंदका, योग्य सृष्टया ही सारिखा। गीता ही कौतिका, लागी ही नेदी। म्हणून तपाचा धनुर्धरा, तळी दाटोनी गाडोरा। वरी गुरुभक्तीचा पुरा, प्रासादू जो जाला। आणि श्रवणेच्छा पुढा,
दारवंटा सदा उघडा, वरी कलशू चोखडा, अनिंदा रत्नांचा. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति, भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैष्यत्य संशयः. ऐषा भक्तालयी चोखटी, गीता रत्नेश्वरुहा प्रतिष्ठी. मग माझिया संसाटी, तू कसी जगी. काजी एकाक्षरपणेसी, त्रिमात्रकेची ये कुशी. प्रणवो होता गर्भवासी, साकडला तो गीतेची या बाहाळी. वेद बीज गेली पहाळी, ती गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली. ते हे मंत्र रहस्य गीता, मिळवी जो माझिया भक्ता. अनन्य जीवना माता, बाळका जैसी. तैसी भक्ता गीतेसी, भेटी करी जो आदरेसी. तो देहा पाठी मजसी, एकची होय. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः. भविता न च मे तस्मा दन्यः प्रियतरो भुवि. आणि देहाची ही लेणे घेऊन वेगळेपणे, असे तव जीवे प्राणे तोची पढिये. ज्ञानिया कर्मठा तापसा, यया खुणेची या माणुसा. माझी तो एकोगा जैसा, पढिये मज. तैसा भूतळी आघवा, आन न देखे पांडवा. जो गीता सांगे मेळावा, भक्तजनांचा. मज ईश्वराचे निलोभे, हे गीता पढता अक्षोभे. जो मंडन होय सभे, संतांची ये. नवपल्लवी रोमांचितू, मंदा निळे कापवितू. अमोद जळे ओलवितू, फुलांचे डोळे. कोकिळा कलरवाचे निमिषे, सद्गद बोलवीत जैसे. वसंत का प्रवेशे, मद्भक्त आरामी. का जन्माची फळ चकोरा, होत जै चंद्रई अंबरा. नाना नवघन मयूरा, वो देत पावे. तैसा सज्जनांच्या मेळापी, गीता पज्ञरत्नी उमपी. वर्षे जो माझ्या रूपी, हेतू ठेवुनी. मग तयाची निपाडे, पढियंते मज पुढे. नाही चिगा मागे पुढे, न्याहाळिता. अर्जुना हा ठायवरी, मी तया ते सुये जिव्हारी. जो गीतार्थाचे करी, परगुणे संता. अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः. ज्ञानयज्ञेन तेनाह मिष्टस्यामिति मे मतिः. पै माझिया तुझिया मिळणी, वाढी नली जेही कहाणी. मोक्ष धर्म काजिणी, आलासे जेथे. तो हा सकळार्थ प्रबोध प्रदू, आम्हा दोघांचा संवादू. न करिता पदभेदू, पाठेची जो पढे. तेणे ज्ञाना नळी प्रदीप्ती, मूळ अविद्येची आहुती. तोषविला होय सुमती, परमात्मा मी. घेऊन गीतार्थ उगाणा, ज्ञानिये जे विचक्षणा. ठाकती ते गाणा वाणा, गीतेचा तोला हे. गीता पाठकासी असे, फळ अर्थ ज्ञानाची सरिसे. गीता माऊलिये नसे, जाणे तान्हे.
श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्। आणि सर्व मार्गी निंदा सांडून आस्थापय शुद्धा गीता श्रवणे श्रद्धा उभारी जो। तयाच्या श्रवणपुटी गीतेची अक्षरे जव पैठी होती ना तव उठा उठी पळेची पाप अटविये माझी जैसा वन्हे रिघता सहसा लंघिता का दिशा वनौकेतिये का उदया चळकुळी झळकता अंशु माळी तिमिरे अंतराळी हारपती तैसा कानाच्या महाद्वारी गीता गजरजीथ करी तीर्थ सृष्टीची आदिवरी जायची पाप ऐसी जन्मवेली धुवट होय पुण्यरूप चोखट याही वरी अचाट लाहे फळ जे इहे गीतेची अक्षरे जे तुलिका कर्णद्वारे रिघती ती तुले होती पुरे अश्वमेधकी म्हणोनी श्रवणे पापी जाती आणि धर्मधरी उन्नती तिणे स्वर्ग राज्य संपत्ती लाहेची शेखी तैसा कानाच्या महाद्वारी गीता गजरजीथ करी तीर्थ सृष्टीची आदिवरी जायची पाप ऐसी जन्मवेली धुवट होय पुण्यरूप चोखट याही वरी अचाट लाहे फळ जे इहे गीतेची अक्षरे जे तुलिका कर्णद्वारे रिघती ती तुले होती पुरे अश्वमेधकी म्हणोनी श्रवणे पापी जाती आणि धर्मधरी उन्नती तिणे स्वर्ग राज्य संपत्ती लाहेची शेखी तो पै मज यावया लागी पहिले पेणे करी स्वर्गी मग आवडे तम भोगी पाठी मजची मिळे ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पढतया फळे महानंदे मिया बहुकाय बोलो या कारणे हे असो परी जया लागी शास्त्रातिसो केला ते तम तुझ कुसो काय तुझे कच्चिदे तच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञान सम्मोहः प्रनष्टस्ते धनंजय तरी सांगपा पांडवा हा शास्त्र सिद्धांतू आघवा तुझ एक चित्ते फावा गेला आहे आम्ही जैसे दया रीती उगाणिले कानांच्या हाती येरी तैसेची तुझ्या चित्ती पैठे केले की अथवा माधारी गेले सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळुनी सांडिले जैसे आम्ही सांगितले तैसेची हृदयी फावले तरी सांगपा वहिले कुसेन ते मी तरी स्वाज्ञान जनिते मागिले मोहे तू ते भुलविले तो येथे असे की नाही हे बहु कुसोकाई सांगे तू आपुल्या ठाई कर्मा कर्म काही देखतासी पार्थू स्वानंदैक रसे विरील ऐसा भेद दशे आणिला येणे मिशे प्रश्नाचेनी पूर्ण ब्रह्म झाला पार्थू
तरी पुढील साधावया कार्यार्थू मर्यादा श्रीकृष्णनाथू उल्लंघो नेदी एरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुसणे याची लागी एवं करोनिया प्रश्न नसतेची अर्जुनपण आणूनिया झाले पूर्णपण ते बोलवी स्वये मग क्षीराब्धीते सांडितू गगनी पुंजू मंडितू निवडे जैसा न निवडितू पूर्ण चंद्रू तैसा ब्रह्ममी हे विसरे तीथ जगची ब्रह्मत्वे भरे हे ही सांडी तरी विरे ब्रह्मपणही ऐसा मूडतू मांडतू ब्रह्मे तो दुःखे देहाची सीमे मी अर्जुन येणे नामे उभा ठेला मग कापता करतळी दडपूनि रोमावळी पुलिका स्वेद जळी जिरवूनिया प्राणक्षोभे डोलतया आंगा आंगची टेकया सूनी स्तंभू चाळया भुलवनिया नेत्र युगुळाचे निवोते आनंदामृताचे भरिते ओसंडतते मागुते काढूनिया विविधा औत्सुक्यांची दाटी चीप दाटत होती कंठी ते करोनिया पैठी हृदया माझी वाचेचे वितुळणे सावरूनि प्राणे अक्रमाते श्वसने ठेवूनि ठाई अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव मग अर्जुन म्हणे काय देवो उसताती आवडे मोह तरी तो सकुटुंबजी गेला ठावो घेऊनी आपुला पासी येऊनी दिनकरी डोळ्याते अंधारे कुसिजे हे काही सरे कोणे गावी तैसा तू श्रीकृष्ण राया अमुचिया डोळया गोचर हेची काईसया न पुरे तम वरी लोभे माये पासुनी ते सांगसी तोंड भरूनी जे काईसे नाही करूनी जाणू नये आता मोह असे की नाही हे ऐसे जी पुससी काई कृतकृत्य जाहलो पाही तुझेपणे गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही तुझे निप्रसादे लाधलेनी आत्मबोधे मोहाचे तया कांदे नेदीच उरो आता करणे का न करणे हे जेणे उठी तुझेपणे ते तू वाचून नेणे सर्वत्र गा ये विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेची काही त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी जालो तुझे निमज मी पावोनी कर्तव्य गेले निपटूनी परी आज्ञा तुझी वाचोनी आन नाही प्रभो काजे दृश्य दृश्याते नाशी जे दुजे द्वैताते ग्रासी जे एक परी सर्वदेशी वसवी सदा जयाची निसंबंधे बंधू फिटे जयाची या आशा आस तुटे जे भेटले या सर्व भेटे आपण पाची ते तू गुरुलिंगजी माझे जे एकलेपणीचे विरजे जया लागी ओलांडिजे अद्वैत बोधो आपणची होऊनी ब्रह्म
सारिजी कृत्या कृत्यांची काम मग कीजे का निस्सीम सेवा जयाची गंगा सिंधू सेवून गेली पावताची समुद्र झाली देवी भक्तासील दिधली निज पदाची तो तू माझा जी निरुपचारू श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु मा ब्रह्मतेचा उपकारू हाची मानी जे मज तुम्हा आड होते भेदाची कवाड ते फेडून केले गोड सेवा सुख तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधिदेव राज्ञा करीन देई अनुज्ञा भलतिये विषयी यया अर्जुनाची या बोला देवो नाती सुखे भुलला म्हणे विश्वफळा झाला फळ हा मज उणे उमचला सुधा करू देखून आपला कुमरू मर्यादा क्षीर सागरू विसरेची ना ऐसे संवादाची या बहुला लग्न दोघांची या आतुला लागले देखून झाला निर्भरू संजयो तेणे म्हणतसे संजयो बाप कृपा निधी रावो तो आपुला मनोभावो अर्जुनेसी केला तेणे उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे जी कैसे बादरायणे रक्षिलो दोघे आजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षु ही संसारा ही ज्ञान दृष्टी व्यवहारा आणिले ती आणि रथींची ये रहाटी घेई जो घोडे यासाठी तया आम्हा या गोष्टी गोचरा होती वरी दुंझाचे निर्वाण मांडले असे दारुण दोही हारी आपण हार विजे जैसे एवढा जी साकडा कैसा अनुग्रहो पै गाढा जी ब्रह्मानंदू उघडा भोगवी तसे ऐसे संजय बोलिला परी न द्रवी इरू उगला चंद्र किरणी शिवतला पाषाणू जैसा हे देखून तयाची दशा मग करीची ना सरिसा परी सुखे जाला पिसा बोलतसे बोलविला हर्ष वेगे म्हणून धृतराष्ट्रा सांगे एरवी नव्हे तया जोगे हे कीर जाणे संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौच मद्भुतं रोमहर्षणम् मग म्हणे पै कुरु राजा ऐसा बंधू पुत्र तो तुझा बोलिला ते अधोक्षजा गोड झाली अगा पूर्वा परसागर यया नामासीची सिनार ईर आघवे ते नीर एक जैसे तैसा श्री कृष्ण पार्थ ऐसे हे अंगाची पासी दिसे मग संवादी जी नसे काहीची भेदू पै दर्पणा होनी चोखे दोन्ही होती सन्मुखे तीथ येरी येर देखे आपण पे जैसे तैसा देवीसी पंडुसुतू आपण पे देवी देखतू पांडवेसी देखे अनंतू आपण पे पार्थी देव देवो भक्ता लागी जिये विवरून देखे आंगी येरू तियेचे ही भागी दोन्ही देखे आणि काहीच नाही म्हणून करीती काई दोघे एकपणे पाही नांदताती आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे ना भेदूची तरी जोडे संवाद सुख का
ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया कुटूनी दोन्ही आरसे ओढविली या सरिसे कोण कोणा पाहतसे कल्पावे पा का दीपा सन्मुखू ठेविलया दीपकू कोण कोणा अर्थिकू कोण जाणे नाना अर्का पुढे अर्कू उदयलिया आणिकू कोण म्हणे प्रकाशकू प्रकाश्य कवण हे निर्धारू जाता पुढे निर्धारासी ठकपडे ते दोघे झाले एवढे संवादे सरिसे जी मिळता दोन्ही उदके माझी लवणवारू ठाके की तयासी ही निमिखे तेची होय तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते मनी धरिता मजही वाणी तेची होतसे ऐसे म्हणे ना मोटके तव हिरोनी सात्विकी आठवणेला नेणोके संजयपणाचा रोमांच जव फरकी तव तव आंग सुरकी स्तंभ स्वेदा ते जिंके एकला कंपू अद्वयानंद स्पर्शी दिठी रसमय जाली असे ते अश्रू नव्हती जैसे द्रवत्वची नेणो काय न माय कोटी नेणो काय गुंफे कंठी वागर्था पडत मिठी उससांचिया किंबहुना सात्विका आठा चाचरू मांडता उमेठा संजयो जालासे चोहटा संवाद सुखाचा तया सुखाची ऐसी जाती जी आपणची धरी शांती मग पुढती देह स्मृती लाधली तेणे व्यास प्रसादाच्छ्रुतवा नेतद्गुह्यमहं परम योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्वयं तेव्हा बैसतेनि आनंदी म्हणे जी जे उपनिषदे नेणती ते व्यासप्रसादे ऐकिले मिया ऐकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडिली मिठी मी तू पणेसी दृष्टी विरोनी गेली ही आघवीची कायुग जया ठाया येती मार्ग तयाची वाक्य सवंग केले मजव्यासे अहो अर्जुनाची निमिषे आपण पीची दुजे ऐसे नटोनी आपण या उद्देशे बोलिले जे देव तेथकी माझे श्रोत्र पाटाचे झाले जी पात्र कायवानु स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम् केशवार्जुनयोः पुण्यम् हृष्यामि च मुहुर्मुहुः राया हे बोलता विस्मित होई तेणेची मोडावला ठाई रत्नी की रत्न किळाये झाकोळीत जैसी हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरी मग सूर्यागमी माघारे द्रवत्वये तैसा शरीराची या स्मृती तो संवादू संजय चित्ती धरी आणि पुढती तेची होय तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरे विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः मग उठोनी म्हणे नृपा श्रीहरीची या विश्वरूपा देखील या ओगा कापा असो लाहसी
न देखणे निजे दिसे नाही पणेची जी असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता देखोनी चमत्कारू की जे तो नाही पैसारू मजही सकट महापुरू नेत आहे ऐसा श्री कृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करोनी देतसे तिळदान अहंतेचे तीर्थ असंवरे आनंदी अलौकिकही काही स्फुंदे श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा या अवस्थांची काही कौरवाते परी नाही म्हणूनी राये ते काही कल्पावे जव तव जाला सुख लाभू आपण पा करुनी स्वयंभू बुझाविला अवष्टंभू संजये तेणे तेथ कोणी एकी अवसरी हो आवी ते करुनी दुरी रावो म्हणे संजया परी कैशी तुझी गा तेणे तू ते येथे व्यासे बैसविले कासया उद्देशे अप्रसंगा माझी ऐसे बोलसी काई राणींची राऊळा नेलिया दाही दिशा मानी सुनिया का रात्री होय पाहलया निशाचरा जो जेथींचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाणे म्हणून अप्रसंगू तेणे म्हणावा की तो मग म्हणे सांगे प्रस्तुत उदयले से जे उत्कळित ते कोणासी बारे जैत देईल शेखी एरहवी विशेषी बहुतेक अमुचे ऐसे मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा आणि एरांची निपाडे दळही याचे देवडे म्हणून जैत पुढे आणेल नाते आम्हा तव गमे ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे ते नेणो संजया असे तैसे सांगपा यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्षसन्न्यासयोगो नाम 18 श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु यया बोला संजयो म्हणे जी एरांचे मी नेणे परी आयुष्य तेथे जिणे हे पुढे की गा चंद्रू तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जी रावो तेथे कटक सौजन्य तेथे सोयरीक वन्ही तेथे दाहक सामर्थ्य की दया तेथे धर्मो धर्मो तेथे सुखागमो सुखी पुरुषोत्तमो असे जैसा वसंतु तेथे वने वन तेथे सुमने सुमनी पालिंगने सारंगांची गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे भाग्य तीर्थ विलासू सुख तीर्थ उल्लासू हे असो तीर्थ प्रकाशू सूर्य जेथे तैसे सकल पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ तो श्रीकृष्ण रावो जेथ तीर्थ लक्ष्मी आणि आपुली निकांतेसी ती जगदंबा जयापासी आणि मादिकी कायदासी नवती तयाते कृष्ण विजय स्वरूप निजांगे
तो राहिला असे जेणे भागे तै जयो लागवेगे तेथेची आहे विजयो नामे अर्जुन विख्यातू विजयस्वरूप श्रीकृष्णनाथू श्रियेसी विजय निश्चितू तेथेची असे तयाची देशींच्या झाडी कल्पतरो ते होडी न जिणावे काय वढी माय बापे असता ते पाषाण ही आघवे चिंता रत्ने कानो हावे तिये भूमिके कान यावे सुवर्णत्व तयाचिया गावीचिया नदी अमृते वहाविया नवलकाये राया विचारी पा तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते पै स्वर्गापवर्ग दोन्ही तिये पदे जया अधीनी तो श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया म्हणूनी जिया बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा तेथे सर्व सिद्धी स्वयंभा रमिणे आणि समुद्राचा मेघू उपयोगे तया होनी चांगू तैसा पार्थागू आहे तये कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसु होय किरू परी जगा पोषिता व्यवहारू तेची जाणे एथ गुरुत्वा येतसे उणे ऐसे झणे कोणी म्हणे वन्ही प्रकाश दीपपणे प्रकाशी आपुला तैसा देवाची या शक्ती पार्थू देवासीची बहुती परिमाने ये स्तुती गौरव असे आणि पुत्रे मी सर्व गुणी जिणावा हे पापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळा आली किंबहुना ऐसा नृपा पार्थू जालासे कृष्ण कृपा तो जयाकडे साक्षेपा रीती आहे तोची गा विजयासी ठावो एथ तुझ कोण संदेहो तेथ न ये तरी वावो विजयोची होय म्हणूनी जेथ श्री तेथे श्रीमंतू जेथ तो पंडूचा सुतू तेथ विजय समस्तू अभ्योदयो तेथ जरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुमचे तरी या बोलाचे ध्रुवची माना जेथ तो श्री वल्लभू जेथ भक्त कदंबू तेथ सुख आणि लाभू मंगळाचा या बोला आन होये तरी व्यासाचा अंकू न वाहे ऐसे गाजो निबाहे उभिली तेणे एवं भारताचा अवांका जाणोनी श्लोका एका संजये कुरुनायका दिधला हाती जैसा नेणो केवढावन्ही परी गुणाग्री ठेवूनी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया तैसे शब्द ब्रह्म अनंत जाली 1.25 लक्ष भारत भारताचे 7 सर्वस्व गीता तयाही 7 शतांचा इत्यर्थू हा श्लोक शेषींचा व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारू जो येणे एकेची श्लोके राहे तेणे असके अविद्या जाताचे निके जिंतले होय ऐसे श्लोक 7 गीतेची पदे आंगे वाहत पदे म्हणो की परमामृत गीता काशींचे की आत्मराजाची ये सभे गीते ओडवले हे खांबे मज श्लोक प्रतिभे ऐसे येत ही गीता हे 700
मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमहिषा मुक्ती आनंदली असे म्हणूनी मने काये वाचा जो सेवकू होईल इयेचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी ही अविद्या तिमिर रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके ऐसे प्रकाशिले गीता मिखे राये श्री कृष्णे ही श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव जाली आहे गीता संसार पथश्रांता विसंवावया ही सभाग्य संती भ्रमरी केले ते श्लोक कल्हारी श्रीकृष्णाख्य सरोवरी सासिन्नली हे ही श्लोक नव्हती आन गमे गीतेचे महिमान वाखाणिते बंदीजन उदंड जैसे ही श्लोकांची या आवारा 700 करुणी सुंदरा सर्वागम गीता पुरा वसो आले ही निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक नव्हती बाह्या पसरू काजो ही गीता कमळींचे भृंग ही गीता सागर तरंग ही हरीचे हे तुरंग गीता रथींचे ही श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री गीते गंगे आतू जे अर्जुन नरसिंहस्थू जाला म्हणोनी ही नोहे हे श्लोकश्रेणी अचिंत्य चित्त चिंतामणी ही निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची ऐसिया शते 7 श्लोका परी आगळा एक एका आता कोण वेगळिका वाना वापा तान्ही आणि पारठी या कामधेनो ते दिठी सूनी जैसिया गोठी की जतीना दीपा आगिलू मागिलू सूर्यो धाकुटा वडिलू अमृत सिंधू खोलू उथळू कायसा तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी पारिजाते आहाती काई आणि श्लोका पाडू नाही हे कीर समर्थू काई इथ वाच्य वाचकही भागू न धरी जे ये शास्त्री एकू श्रीकृष्णाची वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोकू भलताही येथे अर्थे तेची पाठे जोडे एवढे निधटे वाच्य वाचक एकवटे साधिते शास्त्र म्हणून मज काही समर्थनी आता विषय नाही गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची शास्त्र वाच्ये अर्थी फळे मग आपण मावळे तैसे नव्हे हे सगळे परब्रह्मची कैसा विश्वाची या कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजी रूपा आणिला देवे चकोराची निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते निवविली कळावंते चंद्रे जीवी का गौतमाची निमिषे कळिकाळ ज्वरितोद्देशे पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला तैसे गीतेचे हे दुभते वत्स करुणी पार्थाते दुभीनली जगापुरते श्रीकृष्ण गाय येथे जीवे जरी नाहाल तरी हेची कीर हो आल ना तरी पाठमिशे तिंबाल जीभची जरी तरी लोह एके अंशे झगटलिया परिसे येरीकडे अपैसे सुवर्ण होय तैसी पाठाची ते वाटी
श्लोकपाद लावाना जम ओठी तव ब्रह्मतेची पुष्टी येईल आंगा ना येणेसी मुख वाकडे करून ठाकाल कानवडे तरी कानीही घेता पडे तेची लेख जे हे श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्षा आरवते जैसा समर्थू दाता कोणाते नास्ती न म्हणूनी जाणतया सवा गीताची एकी सेवा काय कराल आघवा शास्त्री येरी आणि कृष्णार्जुनी मोकळी गोठी चावळिली जे निराळी ते श्री व्यासे केली करतळी घेवो ये ऐसी बाळका ते ओरसे माय जै जीवऊ बैसे तै तया ठाकती तैसे घास करी का अफाटा समीरणा आपैते पण शहाणा केले जैसे विंजना निर्मुनिया तैसे शब्दे जे न लभे ते घडूनिया अनुष्टुभे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले स्वातीचे निपाणिये न होती जरी मोतीये तरी अंगी सुंदरांचिये का शोभती तिये नादू वाद्या न येता तरी का गोचरू होता फुले न होता घेपता अमोदू केवी गोडी न होती पक्वाने तरी का फावती रसने दर्पणा वीण नयने नयनो का दिसे द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंथी तरी का ह्या उपास्ती आकळता तो तैसे वस्तू जे असंख्यात तया संख्या शते सात न होती तरी कोणा येथ ठावो शकते मेघ सिंधूचे पाणी वाहे तरी जग तया तेची पाहे काजी उमपते नोहे ठाकते कोणा आणि वाचा जे न पवे ते हे श्लोक न होते बरवे तरी काने मुखे फावे ऐसे का होते म्हणून श्री व्यासाचा हा थोरू विश्वा झाला उपकारू जे श्री कृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला आणि तोची हा मी आता श्री व्यासांची पदे पाहता पाहता आणिला श्रवण पथा मराठिया व्यासादिकांचे उन्मेख राहाटती जेथ साशंक तेथ मीही रंक एक चावळी करी परी गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा तरी माझिया दुर्वादळा नान म्हणे की आणि क्षीर सिंधूची तटा पाणिया येती गजघटा तीथ काय मुरकुटा वारी जत असी पाख फुटी पाखिरू नुडी तरी नभीची स्थिरू गगन आक्रमी सत्वरू तो गरुडही तीथ राजहंसाची चालणे भूतळी जालिया शहाणे आणिकी काय कोणे चालावेचिना जी आपुलेनी अवकाशे अगाध जळ घेपे कलशे सुळी चूळपणा ऐसे भरोनी न निघे दिवटीच्या आंगी थोरी तरी ते बहुतेज धरी वाती आपुलिया परी आणि चकीना जी समुद्राचे निपैसे समुद्री आकाश आभासे थिल्लरी थिल्लरा ऐसे बिंबेची पै देवी व्यासादिक महामती वावरो येती ती ग्रंथी
मा आम्ही ठाको हे युक्ती न मिळे कीर जिये सागरी जलचरे संचरती मंदराकारे तीथ देखोनी शफरे ये रे पोहो न लाहती अरुण आंगा जवळिके म्हणून सूर्या ते देखी मा भूतळींची न देखी मुंगी काई या लागी आम्हा प्राकृता देशिकारे बंधे गीता म्हणणे हे अनुचिता कारण नोहे आणि बापू पुढा जाई ते घेत पाऊलाची सोयी बाळ ये तरी न लाहे पावो काई तैसा व्यासाचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू अयोग्य ही मी न पवतू हे जाईन आणि पृथ्वी जयाची क्षमा नुबगी स्थावर जंगमा जयाची अमृते चंद्रमा निववी जग जयाचे आंगिक असिकी ती जलाहोनी अर्की अंधाराची सावाईकी लोटी जत आहे समुद्रा जयाचे तोय तोया जयाचे माधुर्य माधुर्या सौंदर्य जयाचेनी पवना जयाचे बळ आकाश जेणे पघळ ज्ञान जेणे उज्ज्वल चक्रवर्ती वेद जेणे सुभाष सुख जेणे सोल्लास हे असो रूपस विश्व जेणे तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राहाटत असे मजही आतू रिघोनिया आता आयती गीता जगी मी सांगे मराठिया भंगी इथ के विस्मया लागी ठावो आहे श्री गुरुची नावे माती डोंगरी जयापासी होती तेणे कोळीये त्रिजगती एकवद केली चंदने वेधली झाडे जाली चंदनाची निपाडे वसिष्ठे मानिली की भांडी भानुसी शाटी मा मी तव चित्ताथिला आणि श्री गुरु ऐसा दादुला जो दिठी वेनी आपुला बैसवी पदी आधीची देखणी दिठी वरी सूर्य पुरवी पाठी तै न दिसे ऐसी गोठी केही आहे म्हणून माझे नित्य नवी श्वासोच्छ्वास ही प्रबंध हो आवे श्री गुरुकृपा काय नोहे ज्ञानदेव म्हणे या कारणे मिया गीतार्थू मराठिया केला लोकायया दिठीचा विशो परी मराठी बोल रंगी कवळिता पै गीतांगी तै गातयाचे निपांगी ती काढता नोहे म्हणून गीता गावो म्हणे तै गाणवी होती लेणे ना मोकळे तरी उणे गीता ही आणित सुंदर आंगी लेणे नसुये तै तो मोकळा शृंगारू होई ना लिहिले तरी आहे तैसे के उचित का मोतियांची जैसी जाती सोनया ही मान देती ना तरी मानविती अंगीची सडी नाना गुंफिली का मोकळी उणी न होती परिमळी वसंता गमींची वाटोळी मोगरी जैसी तैसा गाणवी ते मिरवी गीते वीण ही रंगू दावी तो लाभाचा प्रबंधू ओवी केला मिया तेणे आबाल सुबोधे ओवीची निप्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली आता चंदनाच्या तरुवरी परिमळा लागी फुलवरी पारुखणे जिया परी
लागे नाकी तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि ऐकिलिया ही वाखाणी काय व्यसन न लवी पाठ करिता व्याजे पांडित्ये येती वेशजे तै अमृता ते नेणिजे ठावलिया तैसेनि आईतेपणे कवित्व झाले हे उपेणे मनन निध्यास श्रवणे जिंतिले आता हे स्वानंद भोगाती सील भलतयासीची देईल सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी चंद्राते आंगवणे भोगुनी चकोर शहाणे परी फावे जैसे चांदिणे भलतयाही तैसे अध्यात्मशास्त्री इये अंतरंगची अधिकारी परी लोको वाक्चातुर्ये होईल सुखिया ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे ग्रंथो नो हे कृपेचे वैभवतीये क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयवा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला मग समाधी अव्युत्थया भोगावी वासनायया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मिनी तेणे योगाब्जनी सरोवरू विषय विध्वंसैक वीरू तिये पदी का सर्वेश्वरू अभिषेकिला मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनी नाथा तेणे कळी कळितू भूता आला देखोनी निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमुते तो हा तू घेऊन आघवा कळी गिळितया जीवा सर्व प्रकारी धावा करी पावेगी आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा मग आर्ताची निवोरसे गीतार्थ ग्रंथ नमिसे वर्षला शांत रसे तो हा ग्रंथू तीथ पुढामी बापिया मांडला आरती आपुलिया की यासाठी एवढिया आणिलो यशा एवं गुरुक्रमे लाधले समाधी धनजी आपुले ते ग्रंथे बांधवनी दिधले गोसावी मज वाचूनी पढे नावाची ना सेवा ही जाणे स्वामीची ऐशिया मज ग्रंथाची योग्यता के असे परी साचची गुरुनाथे निमित्त करूनी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणा तरी पुरोहित गुणे मी बोललो पुरेवणे ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जोजी शब्द कैसा घडीजे प्रमेयी कैसे पाचढिजे अलंकारू म्हणिजे काय ते नेणे साई खडे याची बाहुले चालवित्या सूत्राची निचाले तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा या लागी मी गुणदोष विशी क्षमा विना विशेष जे मी संजात ग्रंथलो देख आचार्ये की
आणि तुम्हा संतांची सभी जे उणिवेसी ठाके उभे ते पूर्ण नोहे ते लोभे तुम्हासी चिकोपी तिवतलियाही परिसे लोहत्वाची अवदसे न मुकिजे आयसे ते कवणा बोलू वोहळे हेच करावे जे गंगेचे आंग ठाकावे मगही गंगा जरी नोहावे तै तो काय करी म्हणूनी भाग्य योगे बहुवे तुम्हा संतांचे मी पायी पातलो आता केलाहे पुणे जगी अहो जी माझी निस्वामी मज संत जोडुनी तुम्ही दिधली ती तेणे सर्व कामी परिपूर्ण झालो पहा पा माते तुम्हा सांगडे माहीर तेणे सुरवाडे ग्रंथाचे आळियाडे सिद्धी गेली जी कनकाचे निखळ वो तू येईल भूमंडळ चिंता रत्नी कुळाचळ निर्मू येती साताही हो सागराते सोपे भरिता अमृते दुवाडनो हे ताराते चंद्र करिता कल्पतरूंचे आराम लाविता नाही विषम परी गीतार्थाचे वर्म निवडू नये तो मी ऐकू सर्व मुका बोलोनी मराठिया भाखा करी डोळेवरी लोका घेऊ ये ऐसे जे हा ग्रंथ सागरू एवढा उतरोनी पहिली कडा कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जोका गीतार्थाचा आवारू कलशेसी महामेरू रचुनी माझी श्री गुरु लिंगजे पूजी गीता निष्कपट माय चुकोनी तान्हे हिंडे जेवाय ते माय पूता भेटी होय हा धर्म तुमचा तुम्हा सज्जनांचे केले आकळुनी जी मी बोले ज्ञानदेव म्हणे थे कुले तैसे नोहे काय बहु बोलो सकळा मेळविलो जन्मफळा ग्रंथ सिद्धीचा सोहळा दाविला जोहा मिया जैस जैसिया आशा केला तुमचा भरवसा ते पुरवूनी जी बहुवसा आणिलो सुखा मज लागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहोनी हासो आम्ही विश्वामित्रा तेही जे असोनी त्रिशंकू दोषी धातयाही आणावे वोसे ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही शंभू उपमन्यूचे निमोहे क्षीरसागरुही केला आहे तेथ तोही उपमेसरी नोहे जे विषगर्भकी अंधकारू निशाचरा गिळिता सूरी चराचरा धावा केला तरी खरा ताऊनी की तो तातलिया ही जगा कारणे चंद्रे वेचली चांदणे तया सदोषा केवी म्हणे सारिखे हे म्हणूनी तुम्ही मजसंती ग्रंथरूप जो हा त्रिजगती उपयोग केला तो पुढते निरुपमजी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले एथ माझे जी उरले पायी कपण आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे कसाय दान हे जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी
ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू या भूता चला कल्पतरूंची अरव चेतना चिंतामणीची गाव बोलते जी अर्णव पियुषाची चंद्रमेजी अलांछन मार्तंडजी तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊ नितीही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजयी हो आवेजी तीथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला ऐसे युगी परीकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कोली दक्षिणलिंगी त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे तेथ यदुवंश विलासू जो सकळ कळा निवासू न्यायाते पोषी क्षितीषु श्री रामचंद्रू तेथ महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे एवं भारताच्या गावी भीष्म नाम प्रसिद्ध पर्वी श्रीकृष्णार्जुनी बरवी गोठी जे केली जे उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर सेविजे जे ती गीतेचा कलशू संपूर्ण हा अष्टादशू म्हणे निवृत्तीदासू ज्ञानदेवो पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजी शकी 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखको जाहला इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां 18 श्रीकृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु। श्री शकी 1506 तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका दयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामाठी संपूर्ण जाहली ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेणे अमृताचे ताटी जाणन रोटी ठेविली श्री कृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।